स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, 10 तारखेला जे काही आंदोलन होणार होतं विद्यार्थ्यांचं SCBCच्या संदर्भातील आणि वयवाढीच्या संदर्भातील जो महत्त्वाचा मुद्दा होता विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा घेऊन आतापर्यंत विद्यार्थ्यांनी 4दा आंदोलन केलेले आहे। हा 4था आंदोलन आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो जो आंदोलन आहे हा संविधान चौकात नागपूर येथे सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये शेकडो विद्यार्थी हजर झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांचा हा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे आपले मित्र सोबत आहे, या सर्वांच्या मुद्द्याकरिता आपल्या सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। शासनाने बोललेले जे शब्द आहे तो शब्द शासन अजूनपर्यंतही पाळत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 2 ते 3 महिने लोटून गेलेले आहे, तरी पण विद्यार्थ्यांच्या वयवाढीचा मुद्दा आणि वयवाढीच्या संदर्भातील वय वाढवू किंवा नाही या संदर्भात अजूनपर्यंत शासनाने हो किंवा नाही असं सुद्धा बोललेलं नाही विद्यार्थी मित्रांनो। यामुळे या विद्यार्थ्यांची टांगती तलवार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे सर्व आपले बांधव आहेत। या सर्व बांधवांना आपल्या बांधवांना याचा फायदा झाला पाहिजे, हे सुद्धा आपल्यासोबत भरतीत असायला पाहिजे, हे सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉईन व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। यांचे सुद्धा स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे। याकरिता आपण सर्वांनी एकत्र राहून पुन्हा म्हणजे आजचा हा पहिला दिवस आहे उपोषणाचा विद्यार्थी मित्रांनो। याकरिता नागपूरमधील किंवा महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहे म्हणजे एकंदरीत 1 लाखच्या वर विद्यार्थ्यांची संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं 31 तारखेच्या आत शासनाने सांगितलं होतं की 31 तारखेपर्यंत आम्ही ॲड काढू, परंतु 31 डिसेंबरपर्यंत ॲड न काढता त्यांनी मार्च महिन्यात ॲड काढली विद्यार्थी मित्रांनो आणि दर महिन्याला किती ना किती तरी विद्यार्थी एचपार होत आहेत विद्यार्थी मित्रांनो। याचा सर्व विचार शासनाने गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा याकरिता शासनाने आता तरी विद्यार्थ्यांचा पण न पाहता विद्यार्थ्यांच्या बाजूने तरी निर्णय द्यावा विद्यार्थी मित्रांनो। याकरिता हे जे उपोषण आहे हे उपोषण या पद्धतीने सुरू राहायला पाहिजे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी आशा व्यक्त करतो की नक्कीच याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल। तिकडे जरांगे पाटील सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, SCBC विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळालेलं नाही म्हणून ते फॉर्म भरण्यापासून मुकले आहेत, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरता यायला पाहिजे। हे सर्व शासनाची दिरंगाई आहे, यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे विद्यार्थी मित्रांनो। याकरता आपण जातीनं लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र होऊन यासाठी शासनाच्या विरुद्ध एकजूट कशी असेल याकरिता आपल्याला लढा द्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। याकरिता आज जे काही आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये अजूनही कोणीही भेट दिलेली नाही विद्यार्थी मित्रांनो। याकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुन्हा सहभागी व्हा, जेणेकरून शासनावर याचा प्रेशर पडेल, याचा दबाव पडेल आणि खरंच आपली मागणी पूर्ण होईल विद्यार्थी मित्रांनो। ही मोठी मागणी आहे, आपली रास्त मागणी आहे। याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी संविधान चौक नागपूर येथे सर्वांनी सोबत राहायचं आहे, सर्वांनी एकजूट राहायचं आहे आणि हे जे आंदोलन आहे हे बेकायदेशीर नाही आहे, कायदेशीर आहे विद्यार्थी मित्रांनो। याची परमिशनसुद्धा आपण घेतलेली आहे। याकरता आपल्या मित्रांना, आपल्या भावंडांना सोबत येण्यासाठी आपल्याला सहकार्य करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। याकरता आपण सर्वांनी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याकरता या व्हिडिओला लाईक करा आणि यासारखेच नवीन व्हिडिओ बघण्याकरिता किंवा पोलीस भरतीतील असो किंवा इतर जे काही एज्युकेशनच्या संदर्भातील व्हिडिओ असेल याकरता नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।